महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची जनसुनावणी नुकतीच पार पडली। प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्वेताली ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सुनावणीत 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कालावधीसाठी शेती, पिण्याचं पाणी, शहरी आणि ग्रामीण पाणी पुरवठा, उद्योग तसंच खाजगी जलाशयांसाठी प्रस्तावित पाणीपट्टी दराबाबत चर्चा करण्यात आली। मात्र प्रस्तावित दरवाढीला आमदार चंद्रदीप नरके यांनी कडाडून विरोध दर्शवला। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची जनसुनावणी शुक्रवारी पार पडली। 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कार्यकाळासाठी शेती, पिण्याचं पाणी, शहरी आणि ग्रामीण पाणी पुरवठा, उद्योग तसंच खाजगी जलाशयांसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणीपट्टी दराबाबत सुनावणीत चर्चा झाली। मात्र आमदार चंद्रदीप नरके यांनी शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढ आणि शेतकऱ्यांवरील पाणी मीटर सक्तीला तीव्र विरोध दर्शवला। तसंच सिंचन जलदरांबाबत आक्षेप नोंदवत सध्या अस्तित्वात असलेला प्रति हेक्टरी 1350 रुपयांचा दर कायम ठेवण्याची मागणी केली। शेतकरी वर्ग आधीच मोठ्या आर्थिक संकटातून जातोय। महापूर, नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळत नसलेला योग्य दर यामुळे शेतकरी अडचणीत आहे। अशा परिस्थितीत जलदरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करू नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। त्याचप्रमाणे दरांबाबत फक्त वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध करून चालणार नाही। ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी वेबसाईट पाहत नाहीत, त्यामुळे प्रस्तावित दरांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवावी अशी मागणीही त्यांनी केली। जिल्ह्यात कालव्याद्वारे सिंचनाचं प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शेती ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवून खासगी उपसा योजनांद्वारे केली जाते। जिल्ह्यात सुमारे 7 खासगी बंधारे असून त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि बर्गे काढण्याची कामं स्थानिक संस्थांमार्फत केली जातात। या संस्था शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करून शासनाकडे भरतात, त्यामुळे शासनाचा आर्थिक खर्च वाचत असल्याचं त्यांनी निदर्शनाला आणलं। तसंच शेतकऱ्यांना पाणी मीटर बसवण्याच्या प्रस्तावालाही आमदार नरके यांनी जोरदार विरोध केला। यावेळी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते।